अहिल्यानगरात भाजप अजित पवारांची राष्ट्रवादी युतीच्या महापौर उपमहापौर पदाचे उमेदवार आज ठरणार। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील घेणार नगरसेवकांची बैठक। सोलापूर महापालिकेच्या महापौर पदासाठी आज उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार। भाजपचे गटनेते नरेंद्र काळे यांनी व्हीप केला जारी। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार कराडमध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला करणार अभिवादन। समाधी स्थळावर येण्यापूर्वी पोलीस दलाचा श्वान आझाद कडून चव्हाणांच्या समाधीला अभिवादन। आमदार अभिजित पाटील यांचा फिरता रंगमंच। पालकमंत्री जयकुमार गोरे यांची टीका। रात्री देवगिरी तर मध्यरात्री वर्षावर हा हाय कुणाचा हेच कळेना, गोरेंची टीका। 25 लाखासाठी उमेदवार विकले गेले, आम्ही मात्र स्वाभिमानाने मतदान करणार। सिंधुदुर्गच्या कणकवलीतील वागदे गावात बॅनरची जोरदार चर्चा। छत्रपती संभाजीनगरात पितापुत्र जिल्हा परिषद निवडणूक प्रचारात संदीपान भुमरे विलास भुमरे उमेदवारांच्या प्रचारात सक्रिय। आमदार उत्तम जानकर यांची जेवढी लायकी तेवढाच निधी। पंढरपुरात पालकमंत्री जयकुमार गोरेंची उत्तम जानकरांवर बोचरी टीका। पंजाबमधील आदमपूर विमानतळाला श्री गुरु रविदास महाराजजी असं नाव। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत पंतप्रधान मोदींचे मानले आभार। सिंधुदुर्गात ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार दादा साईल यांचे उमेदवार अमरसेन सावंतांच्या आईबद्दल वक्तव्य। शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक। तुमच्या कारखान्यावर मुख्यमंत्र्यांचं छत काढल्यास गव्हाण बंद पडेल। भाजपचा सुपडा साफ करण्याच्या धैर्यशील मोहितेंच्या वक्तव्यावर जयकुमार गोरेंचा पलटवार। महागाईने होरपळलेल्या जनतेला दिलासा नाही, खासदार अमर काळेंची टीका। एकाधिकारशाहीकडे नेणारा हा अर्थसंकल्प, जुन्याच योजनांना नवा साथ चढून हा अर्थसंकल्प सादर केला, अमर काळेंची टीका। नागपुरात भाजपची शिस्तबद्ध तयारी। 102 नगरसेवकांचे राजीनामा पत्र लिहून घेतले। पक्षांतर्गत शिस्त आणि आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी सुनिश्चित करण्याकरता तयारी। पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाला अजितदादांचं नाव द्या, पत्र लिहत दत्ता बहिरट यांनी केली मागणी। नागपूर महापौर उपमहापौर पदासाठी 6 फेब्रुवारीला निवडणूक पार पडणार। आज दुपारी 3 वाजेपर्यंत नामांकन अर्ज स्वीकारले जाणार। अमरावती महापौर पदाची निवडणूक 6 फेब्रुवारीला होणार। महापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याची आज शेवटची तारीख। सोलापुरात जयकुमार गोरे यांचा कार्यकर्ता मेळावा। पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारार्थ मेळावा। महापौर पदाचं नाव भाजपकडून जाहीर होण्याची शक्यता। वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयात दिवंगत अजित पवारांना आदरांजली। यावेळी अधिकारी कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींची मोठ्या संख्येने उपस्थिती। सोलापुरात अजित पवारांसाठी सर्वपक्षीय शोकसभा। शोकसभेला काँग्रेस भाजप शिवसेना राष्ट्रवादी अशा सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती। चंद्रशेखर बावनकुळे आज धाराशिव दौऱ्यावर। जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बावनकुळेंच्या ठिकठिकाणी सभा। स्थायी समितीत ठाकरे सेनेला फटका बसण्याची शक्यता। सत्ताधारी पक्षाकडून सदस्य संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर। कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारी हे सभा। मंत्री संजय शिरसाट, टाउन खासदार संदीपान भुमरे, आमदार अब्दुल सत्तारांची उपस्थिती असणार। पीक विम्याऐवजी भावांतर योजना हवी होती, सन्मान निधीत वाढ अपेक्षित होती। अर्थसंकल्पात कृषीपूरक दाव्यांवर शैलेश अग्रवाल यांच्याकडून सवाल उपस्थित। पंकजा मुंडे आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर। कन्नड, सिल्लोड, फुलंब्री आणि छत्रपती संभाजीनगर इथे होणार प्रचार सभा। राजकारण खरोखरच लय वंगाळ। महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळाल्या, त्याबद्दल अभिनंदन। सूतक काय येतं आणि जातं, राजकारण थांबवून कसं चालेल, सामनातून टीका। केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी। भारतासमोरील वास्तविक समस्यांकडे सरकारची डोळेझाक। काँग्रेस खासदार राहुल गांधींची अर्थसंकल्पावर टीका। राहुल गांधींच्या टीकेनंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं प्रत्युत्तर। जागतिक अस्थिरतेचा फटका सामान्य लोकांना बसू नये, सरकारचा उद्देश। तुमच्याकडे तथ्य असतील तर ती समोर ठेवा, सीतारामन यांचं प्रत्युत्तर। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज कराडमध्ये यशवंतराव चव्हाणांच्या समाधीला करणार अभिवादन। अजित पवारांचे सुरक्षा रक्षक विदीप जाधवांच्या कुटुंबियांना देणार भेट। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांचा अस्थिकलश ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात दर्शनासाठी ठेवणार। अस्थिकलश राज्यातील विविध शहरात नेला जाणार। राज्यात 29 महापालिकेच्या निवडणुका पार। महापौर पदासाठी निवडणूक होणार। काही जिल्ह्यात महापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस। राज ठाकरेंनी बोलावली मनसे नेत्यांची बैठक। वांद्र्यातील MIG क्रिकेट क्लबमध्ये मनसेची बैठक।
भाजप आणि शिवसेनेची आज होणार गटनोंदणी. पालिका मुख्यालयातून भाजप शिवसेनेचे सर्व 118 नगरसेवक कोकण भवनला जाणार. अजितदादांच्या अपघाताची चौकशी व्हायला हवी. अमित शहा फडणवीसांकडे चौकशीची मागणी करणार. राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटलांचं वक्तव्य. काँग्रेस नेते सचिन सावंत यांचा फोन हॅक. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार. सचिन सावंत यांनी दिली माहिती. अजित पवारांच्या अपघाताची चौकशी तर होईलच, पण आमचा रिअल हिरो परत येईल का? रोहित पवारांचा ट्विटद्वारे सवाल. बजेटमध्ये ना सर्वसामान्यांचा उल्लेख ना त्यांची फिकीर. अखिलेश यादव यांची केंद्रीय अर्थसंकल्पावर टीका. बोरिवलीत आमदार संजय उपाध्याय ॲक्शन मोडवर. अवैध दारू, गुटखा आणि अंमली पदार्थ विक्रीवर आमदारांची सिंघम स्टाईलनं कारवाई. पोलीस कारवाईवर सवाल. अर्थसंकल्प सर्वसमावेशक विकासाचा रोडमॅप. अर्थसंकल्पामुळे विकासाला नवी गती मिळेल. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून केंद्रीय अर्थसंकल्पाचं स्वागत. विकासाच्या चाव्या पालकमंत्री म्हणून माझ्याच ताब्यात. ठाकरेंचा उमेदवार निवडून आला तर निधी मागे घेणार, त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराला निवडून द्या. सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य. मुंबईबद्दलचा केंद्राचा द्वेष अर्थसंकल्पातून दिसतो. आदित्य ठाकरेंची एक्सपोज. ट्विट करत आदित्य ठाकरेंनी दिली अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया. सिल्लोड तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीकरता शिवसेना उमेदवारांची प्रचाराला सुरुवात. प्रचारार्थ आमदार अर्जुन खोतकर आणि आमदार अब्दुल सत्तारांच्या प्रचार सभा पार. उद्योगपती गौतम अदानींनी घेतली शरद पवारांची सिल्वर ओकवर भेट. अजित पवार यांच्या निधनानंतर ही भेट सांत्वनपर असल्याची माहिती. कल्लड तालुक्यातील चिंचोलीत विकास महर्षी रायभान जाधव विकास आघाडीचे सीताबाई वानखेडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ. यावेळी मोठ्या संख्येनं नागरिकांची उपस्थिती. खासदार श्रीकांत शिंदेंचा 4 फेब्रुवारी वाढदिवसानिमित्ताने कल्याण डोंबिवलीत शुभेच्छांचे बॅनर झळकले. राजकारणातील बाजीगर अशा आशयाचे बॅनर. बारामतीत महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांनी घेतली पवार कुटुंबियांची सांत्वनपर भेट. दिवंगत अजित पवारांना वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली. अर्थसंकल्पात प्रत्येक वेळी महाराष्ट्रात चांगली मदत मिळाली. यावेळेच्या अर्थसंकल्पातही महाराष्ट्राला चांगला वाटा असेल. मंत्री गुलाबराव पाटलांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना व्यक्त केला विश्वास. अजित पवार जाण्याचं अत्यंत दुःख. 12 दिवस कोणताही सत्कार न स्वीकारण्याचा मंत्री उदय सामंतांचा निर्णय. अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगतापांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला विरोध दर्शवला. शोकाकुल वातावरणात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विलिनीकरणाच्या चर्चा होणं दुर्दैवी. जगतापांचं वक्तव्य. मी दिलेला शब्द पाळतो, त्यामुळेच 50 आमदारांचा आणि लोकांचाही माझ्यावर विश्वास. सांगलीत उमेदवारांच्या प्रचारार्थ सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. थोड्या दिवसात जयंत पाटील भाजपात येतील असे विधान आमदार सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटलांबाबत केलं. अर्थसंकल्प 2026 नोकरी करणाऱ्या महिलांसाठी सुरक्षितता. महिला बनणार आर्थिक भागीदार, कारण पाठीशी आहे मोदी सरकार. आमदार चित्रा वाघ यांची अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया. केंद्राचा अर्थसंकल्प विकसित भारताकडे नेणारा ऐतिहासिक टप्पा. पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांची प्रतिक्रिया. अर्थसंकल्प भारताच्या वेगवान विकासाला नवी दिशा देणारा, सर्वसमावेशक प्रगतीचा स्पष्ट आराखडा मांडणारा अर्थसंकल्प. भाजप आमदार निरंजन डावखरे यांची प्रतिक्रिया. निर्मला सीतारमण यांनी 9व्यांदा देशाचा बजेट मांडला. सर्व गोष्टींचा विचार बजेटमध्ये करण्यात आला आहे. भाजप जिल्हाध्यक्ष संजय गातेंची प्रतिक्रिया. मध्यमवर्गीयांना केंद्रस्थानी ठेवून अर्थसंकल्पाची मांडणी. हे सर्वसामान्यांचं बजेट. आमदार राजेश बकानेंची प्रतिक्रिया. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली. हमी भावाच्या दृष्टीनं तरतूद करणं गरजेचं होतं. रविकांत तुपकर यांची अर्थसंकल्पावर टीका. बजेटमधून शेतकऱ्यांना काहीच मिळालं नाही. नरेंद्र मोदी यांनी देशावरील कर्ज वाढवायचं सातत्य टिकवून ठेवलंय. शेतकरी नेते विजय जाधव यांची प्रतिक्रिया. पियुष गोयल यांनी आमच्या पक्षात ढवळाढवळ करू नये. सुनेत्रा वहिनीच आमच्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष ठरवतील. अमोल मिटकरींनी पियुष गोयल यांना सुनावलं. बलसागर भारत हो, विश्वात शोभूनी राहो या ओळींची प्रचिती देणारा मोदी सरकारचा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प. माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया. अजितदादांच्या निधनाचं प्रचंड दुःख. कठीण काळातही निवडणुकांचा प्रचार करण्याची वेळ आली. निवडणुका टाळता येणं शक्य नाही. एकनाथ शिंदेंचं वक्तव्य.
हायस्पीड रेल्वेमुळे महाराष्ट्राच्या प्रगतीला वेग येणार, मुलींच्या वसतिगृहाचा निर्णय चांगला, संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. मोदी सरकार प्रत्येक घटकाचा विचार करते, देशाला ज्या ट्रिलियन इकॉनॉमीकडे न्यायचं आहे त्या दिशेने पावलं पडतायत, आमदार निलेश राणेंची अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया. रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी, महायुतीकडून मनीषा लाखणी यांच्याकडून घरोघरी प्रचार सुरू. असागी मतदारसंघात महायुती विरुद्ध ठाकरे सेना अशी लढत. सर्वाधिक कर महाराष्ट्र देतो मात्र न्याय दिला नाही, आरएसचा मुख्यालय महाराष्ट्रात आहे मात्र केंद्राचं महाराष्ट्रावर लक्ष नाही, केंद्रीय अर्थसंकल्प बजेटवर बच्चू कडूंची टीका. हे बजेट म्हणजे नुसता घोषणांचा पाऊस, हे बजेट शेतकरी आणि सामान्यांसाठी नाहीच, बजेटवर खासदार बळवंत वानखडेंची टीका. देशावर किती कर्ज आहे मला माहित नाही, पण 2 ते 4 वर्षापूर्वी आत्मनिर्भर भारताची घोषणा केली होती, त्याचा काय फायदा झाला, जयंत पाटलांची टीका. नांदेडच्या रातोळीत श्री रोकडेश्वर महाराज यात्रा महोत्सवाला सुरुवात, 166 वर्षापासूनची परंपरा. नवे पदाधिकारी येण्यापूर्वीच पालिकेत प्रशासकीय खांदेपालट, छत्रपती संभाजीनगर पालिकेत विविध विभागांमध्ये अनुभवी अधिकाऱ्यांची नियुक्ती. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात ह्युमन मिल्क बँक, नवजात शिशूंसाठी वरदान, वर्षभरात 456 लिटर आईच्या दुधाचं संकलन. कोस्टल रोडवरील वेगावर आता ब्रेक लागणार, वेगमर्यादा उल्लंघन करणाऱ्यांवर थेट कारवाई, ई चलन प्रणाली कार्यान्वित. वर्ध्यात बेपत्ता मुलीचा 2 तासात शोध, ऑपरेशन मुस्कान 14 अंतर्गत देवळी पोलिसांची मोठी कारवाई. हिंगोलीतील यात्रांमध्ये अंधश्रद्धेची परंपरा, बाबुळगाव निशाणा यात्रेत आगीच्या विखाऱ्यातून चालण्याची परंपरा, यात्रेत नवस फेडण्यासाठी आगीत चालण्याची परंपरा. विल्सन जिमखान्यासाठी गिरगावकरांचा आज मोर्चा, आम्ही गिरगावकर संस्थेच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानात काढणार मोर्चा. मराठी ज्वेलर्सला परप्रांतीयांकडून त्रास, विक्रोळी पार्कसाईट परिसरातील प्रकार, घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. नांदेडमध्ये उच्च शिक्षित तरुणांनी नोकरी सोडून केली शेतीची निवड, वर्षागाठी मिळवत आहेत 80 लाखांचं उत्पन्न. मनमाडच्या बुधलवाडीत खंडेराव मंदिरात माघी पौर्णिमेचा उत्साह साजरा, माघी पौर्णिमेनिमित्त 12 गाड्या ओढण्याची परंपरा. वाशिमच्या कामरगाव कुऱ्हाड शेत रस्त्यावर पाण्याचं साम्राज्य, पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची उदासीनता, शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट. पश्चिम रेल्वेकडून रेल 1 ॲपचं लॉन्च, सध्या प्रायोगिक तत्वावर हे ॲप फक्त पश्चिम रेल्वेसाठी. पीएम किसान योजनेत वाढ नाही, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव नाही, बजेटवर हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक. अमरावती जिल्ह्यात उन्हाळ्यात सिंचन प्रकल्पांवर पुरवठ्याचा ताण वाढणार, जिल्ह्यातील 56 सिंचन प्रकल्पात सध्या 68% जलसाठा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.